कुठलीही स्वादिष्ट भरवा भाजी बनवायची असेल किंवा चमचमीत रस्सेदार भाजी बनवायची असेल तर हा मसाला घालून बनवून बघा, अतिशय स्वादिष्ट भाजी तयार होते। यासाठी मी सुकं खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे, 1 वाटी भाजलेले तीळ घातलेले आहे, त्याच वाटीने मोजून 1 वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट, कढीपत्ता, 2 मोठे चमचे सोप भाजून घातलेली आहे, 2 विलायची घातलेली आहे, दालचिनी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचं आहे, 2 मोठे चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे। तर वाटत असताना याला भुरभुरीत ठेवायचं आहे, खूप जास्त बारीक वाटायचं नाही। पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं, यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे, 2 चमचे किचन किंग मसाला, 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा भाजलेल्या धन्याचं पूड घातलेलं आहे। मसाला मंद आचेवर फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी परतायचा आहे, खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर कडवट होऊ शकतं। याला पूर्णपणे गार करायचा आहे, स्वच्छ धुतलेल्या कोरड्या बरणीमध्ये याला भरून ठेवायचा आहे। हा मसाला तुम्ही महिन्याभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही। कुठलीही भरवा भाजी किंवा चमचमीत रस्सेदार भाजी तयार करण्यासाठी उपयोगी येतो। तर भरवा भाजी बनवण्याची रेसिपी मी माझी घरोघरी अन्नपूर्णा या YouTube चॅनलला अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन रेसिपी बघू शकता। आवडल्यास लाईक नक्की करा।